खानदेशी राजा न्यूज। भक्तिभावानं निघाली सप्तशृंगी पदयात्रा। नवापूरमध्ये श्रद्धेचा महासागर उसळला। आई सप्तशृंगीच्या पवित्र दर्शनासाठी निघालेली पदयात्रा आज नवापूर शहरातून अत्यंत भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि दिव्य वातावरणात प्रारंभ झाला। आई सप्तशृंगी प्रतिष्ठान सेवा समिती नवापूर यांच्यातर्फे आयोजित या पावन यात्रेचा शुभारंभ भाऊसाहेब भरत भाऊ गावित आणि सौ संगीताताई भरत गावित यांच्या शुभ हस्ते भजन सामग्री रथाचे विधिवत पूजन आणि आरती करून करण्यात आला। सोन्या मारुती आणि शनी मंदिर परिसरात सकाळपासूनच भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती। जय मातादीच्या गजरानं परिसर दुमदुमून गेला होता। ढोल ताशांचा गजर, टाळ मृदुंगाचा निनाद आणि आतिषबाजीच्या जल्लोषात वातावरण अक्षरशः भक्तिरसानं ओथंबून गेलं। प्रत्येक भाविकाच्या ओठांवर आईचं नाव आणि मनात दर्शनाची ओढ स्पष्ट जाणवत होती। यावेळी सप्तशृंगी पदयात्रा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचा नवनियुक्त नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती श्री शरदचंद्र गुलाबराव राजपूत यांच्या हस्ते सेवा समिती पदाधिकाऱ्यांचे शाल आणि श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला। अनेक भाविकांनी डोक्यावर भगवे ध्वज, हातात आईच्या प्रतिमा आणि अंतःकरणात अढळ श्रद्धा घेऊन पदयात्रेला सुरुवात केली आहे। भक्तांच्या चेहऱ्यावर दिसणारी भक्ती, समाधान आणि उत्साह हे दृश्य प्रत्येकाला भावविवश करणारं होतं। समितीच्या वतीनं यात्रेकरूंसाठी पाणी, वैद्यकीय सेवा, विश्रांती आदी आवश्यक सोयींची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे। सेवा समितीचे जिग्नेश भाऊ जाधव यांनी पदयात्रेतील भाविकांसाठी औषध आणि मलम ट्यूबचे वाटप करून सेवाभावाचा आदर्श ठेवला। स्वयंसेवक संपूर्ण पदयात्रेदरम्यान शिस्त, सुरक्षितता आणि सुविधा यांसाठी अहोरात्र तत्पर आहेत। आई सप्तशृंगी प्रतिष्ठान सेवा समितीतर्फे श्री हेमंत जाधव, श्री रज्जू शेठ अग्रवाल, श्री शैलेश सेन आणि श्री प्रशांत पाटील हे दरवर्षी यात्रेसाठी रात्रंदिवस परिश्रम घेऊन भाविकांसाठी उत्तम सोयीसुविधा उपलब्ध करून देतात। त्यांच्या या निस्वार्थ सेवेमुळेच ही पदयात्रा अधिक सुव्यवस्थित आणि यशस्वी होत असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली आहे। दरम्यान बफखेल येथे श्रीराम नवमीनिमित्त भंडाऱ्याचा शुभारंभ करण्यात आला असून भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे। यावर्षी या पदयात्रेनं 25 वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण करून 26व्या वर्षात पदार्पण केलंय। ही यात्रा केवळ एक धार्मिक परंपरा नसून श्रद्धा, एकता आणि भक्तीचा अद्वितीय संगम असल्याचं भावपूर्ण चित्र नवापूरमध्ये पाहायला मिळतंय। आई सप्तशृंगीच्या चरणी लीन होण्यासाठी निघालेल्या या भाविकांच्या पवित्र प्रवासाला सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत असून मातादीच्या अखंड गजरात ही पदयात्रा पुढे सरकत आहे। साक्री तालुक्यातील बोफखेल गावी श्रीराम नवमीनिमित्त भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। जय सप्तशृंगी माता। आई सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी दरवर्षी आमच्या नवापूरचे भाविक हे पदयात्रा करून देवीच्या ठिकाणी दर्शनाला जात असतात आणि आमचं आई सप्तशृंगी माता प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी आमची ही सेवा गेल्या 25-30 वर्षापासून आहे। आमचे मित्र हेमंत भाऊ जाधव, त्याचप्रमाणे छोटू भाऊ पाटील, त्याचप्रमाणे शैलेशभाई सेन आणि शैलेश सेठ आणि आमचा मोठा दाता रज्जू शेठ अग्रवाल असे सगळे मिळून हा एक कार्यक्रम आयोजित करत असतात आणि शेवटपर्यंत गडाच्या पायथ्यापर्यंत आमची ही सेवा ही त्या भक्तांसाठी, भाविकांसाठी असते। ठिकठिकाणी रस्त्यामध्ये त्यांना लागणारं पाणी असेल, त्यांना जेवणाची सोय असेल, त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवण्याची सोय असेल, त्यांना झोपण्यासाठी जागा असेल, असं विविध सगळं त्या भक्तांसाठी लागणारं सगळी सेवा हे आमचं मंडळ हे गेल्या कित्येक वर्षापासून करत आहेत आणि याच्याही पुढे ते करत राहतील। सुरुवातीला बरेचसे भाविक या ठिकाणी संख्या ही दिवसेंदिवस मातेची श्रद्धा आणि मातेच्या आशीर्वादामुळे भाविकांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे आणि अजून नवापूरमध्ये हा पहिला टप्पा आहे। याच्यानंतर उद्या प्रभू रामचंद्र यांचा जन्मदिवस रामनवमीच्या निमित्ताने काही भक्त मंडळी ही उद्याच्या दिवशी जातील, काही मंडळी ही हनुमान जयंतीच्या नंतर जातील, काही मधल्या काळात जातील। जवळजवळ नवापूर शहरामधनं 2,500 ते 3,000च्या वरती आमचे तरुण बंधू भगिनी, माता भगिनी हे या सर्व जण हे पदयात्रेसाठी जात असतात। अत्यंत
धार्मिक वातावरण आहे. धार्मिक वातावरणामध्ये हे सर्व जण जात असतात. उन्हा तानाची पर्वा न करता, काट्या दगडांची चिंता न करता माता त्यांना सुखरूप गडापर्यंत घेऊन जाते. हीच मातेची किमया आहे, हीच मातेचा आशीर्वाद आहे. आतापर्यंत जितकेही भाविक हे पदयात्रेनिमित्त गेले आहेत, माता त्यांना सुखरूप घेऊन गेली आणि सुखरूप त्यांना घरापर्यंत आणून सोडलेलं आहे. आणि आई सप्तशृंगी मातेचरणी हीच प्रार्थना करतो की माता, वर्षानुवर्ष ही सेवा तू आमच्याकडनं केली, याच्याही पुढे आमच्याकडनं अशी सेवा तू करत राहा आणि जास्तीत जास्त भाविक तुझ्या दर्शनाला येतील, त्यांची सगळ्यांना सुखरूपपणे तू घेऊन जा आणि सुखरूपपणे त्यांना घरी पोचव, एवढीच मातेचरणी प्रार्थना करतो. पुनश्च उद्या रामनवमी आहे. रामनवमीच्या सर्व हिंदू बांधवांना, माझ्या भावा बहिणींना, वडीलधाऱ्यांना, माता भगिनींना, बालगोपाळांना रामनवमीच्या शुभेच्छा देतो आणि या पदयात्रेला सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो. जे जे माझे मित्र, माझे बंधू, माझे युवा या पदयात्रेमध्ये सामील होणारे आहेत, त्यांना सगळ्यांना आमच्या परिवाराकडनं, गावित परिवाराकडनं, नवापूर शहरवासियांकडनं सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय सप्तशृंगी माता की जय.